मित्रांनो, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाअंतर्गत पात्र झालेल्या लाभार्थ्याचं बँक सँक्शन लेटर अपलोड कसं करायचं याच्याच बद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, यापूर्वी आपण वेळोवेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडे अर्ज कशा प्रकारे करायचा, त्याचा LOI जनरेशन असेल, त्याचं रिव्हॅलिडेशन असेल किंवा इतर बऱ्याच साऱ्या बाबीबद्दल माहिती घेतलेली आहे. आणि आज देखील सँक्शन लेटर अपलोड कशा प्रकारे करायचं, कागदपत्र अपलोड कशी करायची हेच या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या साईटवरती यायचंय, ज्याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. udyog.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरती आल्यानंतर आपण पाहू शकता राईट साईडला आपल्याला ऑप्शन दिलेले लॉग इन, याच्यावरती क्लिक करायचंय. आपला युजर नेम पासवर्ड टाकून लॉग इन करायचंय. जर आपला पासवर्ड फॉरगॉट झाला असेल तर फॉरगॉट करू शकता. याचबरोबर जर आपल्याला ह्या युजर आयडी पासवर्ड नसेल आणि CSC लॉग इन मधून करायचं असेल तर आपण CSC लॉग इन वरती क्लिक करून सुद्धा याच्या अंतर्गत हे सँक्शन लेटर अपलोड करू शकता. CSC अंतर्गत करायचं असेल तर CSC चा युजर आयडी पासवर्ड टाकून लॉग इन करायचे आणि तुम्ही वैयक्तिक लाभार्थी म्हणून असाल तर तुम्हाला तुमचा युजर आयडी पासवर्ड टाकून लॉग इन करायचे. CSC अंतर्गत गेल्यानंतर लाभार्थ्याचा आधार नंबर टाकून सादर करावरती क्लिक करावं लागेल आणि युजर आयडी पासवर्ड टाकून लॉग इन केल्यानंतर डायरेक्ट प्रोफाईलला लॉग इन होणार आहे. आता लॉग इन झाल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता प्रोफाईल दाखवलं जात आहे. LOI जनरेटेड, ऍप्लिकेशन नंबर, कोणत्या तारखेला LOI जनरेट झालेला आहे, ही सगळी माहिती या ठिकाणी दाखवली जाते. आणि जर LOI रिव्हॅलिडेटला आलेला असेल तर रिव्हॅलिडेटची ऑप्शन दाखवली जाईल. आता आपल्याला अपलोड सँक्शन लेटर करायचे. याच्या आधी आपल्याला सर्वात पहिली बाब आहे ती म्हणजे अपलोड बँक डिटेल करायची. अपलोड बँक डिटेल मध्ये बँकेचं नाव, ब्रँचचं नाव, शहराचं नाव आणि बँकेनं आपलं लोन ऍप्लिकेशन ऍक्सेप्ट केले का ती माहिती देऊन आपल्याला याला सेव्ह करायचंय. बँक डिटेल सेव्ह केल्यानंतर आपल्याला अपलोड सँक्शन लेटरवरती क्लिक करायचंय. अपलोड सँक्शन लेटरवरती क्लिक केल्यानंतर आपला अर्ज, त्याच्या संदर्भातील माहिती दाखवली जाईल. याच्या खाली आपली व्यवसाय श्रेणी असेल किंवा इतर माहिती आहे ती दाखवली जाईल. याच्यामध्ये आपला प्रोजेक्ट रिपोर्ट आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तो या ठिकाणी दाखवला जातोय. आता आपल्याला खाली माहिती भरायची खातेधारकाची. याच्यामध्ये मिस्टर, मिसेस काय जे असेल आपण दिलेलं नाव त्या ठिकाणी द्यायचंय. आता याच्यामध्ये खातेधारकाचं पूर्ण नाव द्यायचंय. लोनचा जो अकाउंट नंबर आहे, सँक्शन लेटरवरती जो लोन अकाउंट नंबर दिलेला आहे तो लोन अकाउंट नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर लोनचा कर्जाचा हप्ता किती आहे त्याची माहिती द्यायची आहे. तो कर्जाचा हप्ता त्या ठिकाणी द्यायचा आहे. मंथली आहे, क्वार्टरली, हाफ इयरली, इयरली, त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला याच्यामध्ये द्यायची आहे. ही माहिती दिल्यानंतर आपल्याला ऑर्गनायझेशन काय आहे, तर लोन बँक आहे की नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी आहे, तर आपण बँकेकडून घेतलेलं असेल तर लोन बँक निवडायचे. याच्यानंतर कर्जाचा प्रकार काय, टर्म लोन आहे, OD आहे, CC आहे का CC प्लस टर्म लोन आहे, हे त्या ठिकाणी आपल्याला विचारलं जाईल. तर याच्यात आपलं टर्म लोन असेल आपण टर्म लोन सिलेक्ट करायचे, जे काही लोन प्रकार असेल तो. याच्यानंतर बँकेचा IFSC कोड टाकायचा. IFSC कोड टाकल्याबरोबर बँकेचं नाव, शाखेचं नाव ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी घेतलं जाणार आहे. या ठिकाणी आपल्याला IFSC कोड एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर लोन अमाऊंट सँक्शन बाय बँक, बँकेकडून किती लोन तुमचं मंजूर झालेलं आहे त्याची रक्कम याच्यामध्ये टाकायची आहे. बँकेची सँक्शन रक्कम टाकायची आहे. त्याच्यानंतर तुमच्या सँक्शन लेटरवरती वितरणाची रक्कम दिलेली असते, ती वितरणाची रक्कम किती आहे ती रक्कम सुद्धा या ठिकाणी टाकायची आहे. त्याच्यानंतर व्याजाचा दर किती टक्के तो टाकायचा आहे, सँक्शन लेटरवरती दिलेला असतो. त्याच्यानंतर कालावधी किती महिन्याचा आहे तो आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे. 60 महिने, 50 महिने, जो काही असेल तो. त्याच्यानंतर आधार लिंक अकाउंट डिटेल, जे अकाउंट आपलं त्या ठिकाणी दिलेलं आहे, सेव्हिंग अकाउंट वगैरे, ते आपल्याला त्या ठिकाणी टाकायचे, जे आपण बँकेकडे दिलेलं आहे, ज्याच्या माध्यमातून आपण हे पेमेंट करणार आहोत लोन खात्यामध्ये आणि ज्याच्यामध्ये आपल्याला व्याजाची रक्कम घ्यायची आहे. लोन अकाउंट मध्ये खातेधारकाचं नाव, IFSC कोड, बँकेचं नाव, शाखेचं नाव, लोन टाईप, अकाउंट टाईप, जे काय असेल ते सेव्हिंग, करंट. त्याच्यानंतर इथे एक आपल्याला चेकची कॉपी अपलोड करावी लागणार आहे. JPG फाईलमध्ये आपण चेकची कॉपी अपलोड करू शकता. आणि बँकेचं जे अकाउंट नंबर आहे, कर्ज खातं, त्याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी द्यायची आहे. याच्यानंतर लोन वितरण किती तारखेला झालंय त्याची तारीख द्यायची. सँक्शन लेटरवर ते तारीख असते. बँकची सँक्शन डेट द्यायची, वितरणाची तारीख द्यायची, दोन्ही तारखा त्या ठिकाणी द्यायच्या. आता सँक्शन डेट आणि वितरणाची वेगवेगळी असते. 1 दिवसाचा फरक असू शकतो किंवा आणखीन काही दिवसाचाही फरक याच्यामध्ये असू शकतो. वितरणाचा पुरावा, बँकेनं जे सँक्शन लेटर दिलेलं आहे त्याच्यामध्ये रक्कम वितरित झाल्याची एक पुरावा असतो, एक पेज असतं, ते बँकेचं ऍक्सेप्ट केलेलं जे आपलं लेटर आहे ते एक. याच्यानंतर उद्योग आधार आपल्याला याच्यामध्ये अपलोड करावं लागणार आहे. आता उद्योग आधार सर्टिफिकेट कुठून काढायचं, कसं काढायचं याच्याबद्दल आपण एक माहिती घेतलेली, तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही नक्की पाहू शकता. बिझनेसचा फोटो, तुमचा जो काही बिझनेस असेल, व्यवसाय असेल, त्या व्यवसायाचा एक फोटो या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावा लागणार आहे.
त्याच्यानंतर बिझनेस नेम ऑन बँक लोन अप्रुव्हलच्या वरती तुमचं बिझनेसचं नाव काय ते तुम्हाला याच्यामध्ये द्यावं लागेल. त्याच्यानंतर बिझनेस व्हेकल आहे का, असेल तर हो, नसेल तर नाही. त्याच्यानंतर प्रकल्प अहवाल आपल्याला पुन्हा एकदा अपलोड करायचा आहे. आणि आपला जो काही EMI असेल त्या EMIची देखील PDF जे बँकेने आपल्याला EMI पाडून दिले असतील ते लेटर देखील आपल्याला याच्यामध्ये अपलोड करायचे. आणि याच्यानंतर बँक बिझनेस ॲड्रेस चेंज केलेला आहे का, असेल तर येस, नसेल तर नो करायचे. सर्व अटी शर्ती मला मान्य आहेत अशा प्रकारे टिक करून आपल्याला याला जतन करावरती क्लिक करायचे. आता जतन करावरती क्लिक केल्यानंतर पेमेंटसाठी रिडायरेक्ट केलं जाणार आहे. पे वरती क्लिक करायचे. पे वरती क्लिक केल्यानंतर आपण आता हे पेमेंट CSC मधून करणार आहोत. आपल्याला CSCचा पासवर्ड, CSCचा व्हॅलिड पिन टाकून पे वरती क्लिक करायचं, हे पेमेंट करायचं. आणि पेमेंट सक्सेसफुली झाल्याबरोबर आपले डॉक्युमेंट, आपलं जे काही सँक्शन लेटर आहे ते सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे. आता पुन्हा एकदा आपण मेन मुख्य पृष्ठावरती आल्यानंतर पाहू शकता आपल्याला ऑप्शन दाखवली जाते अपलोड सँक्शन लेटर. या अपलोड सँक्शन लेटरवरती आपल्याला क्लिक करायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता आपण जी काही माहिती भरलेली आहे ती माहिती दाखवली जाते. आपण जे काही डॉक्युमेंट याच्यामध्ये अपलोड केलेली आहेत ते डॉक्युमेंट याच्यामध्ये अपलोड दाखवत आहे. तर अशा प्रकारे अगदी सोप्या अशा पद्धतीनं आपण आपलं जे काही अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी आपल्या बँकेच्या माध्यमातून आलेलं जे काही कर्जाचं सँक्शन लेटर असेल ते लेटर आपण या ठिकाणी अपलोड करू शकता. मित्रांनो, अशा प्रकारची एक महत्त्वाची आणि तुम्हाला उपयोग पडेल अशी माहिती होती. याच्या संदर्भातील किंवा या योजनेच्या संदर्भातील किंवा इतर योजनेच्या संदर्भातील जर काही माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा. त्याच्याबद्दल सुद्धा आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.